मित्रांनो, आपण सगळे मला यश हवंय असं कायम म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यशाला आवाज आवडत नाही, त्याला शांतता आवडते. ते गुप्त आहे म्हणून नाही, तर त्याला वाढण्यासाठी वेळ आणि जागा लागते म्हणून. यश हे बीजासारखं असतं. मातीखाली ते शांतपणे काम करत असतं. ते कधी जगाला जाहीर करत नाही की मी आता झाड होणार आहे. ते लक्ष मागत नाही, ते मान्यता मागत नाही. ते फक्त रोज स्थिरपणे आपलं काम करत राहतं. आणि एक दिवस ते उंच मजबूत झाड बनून सर्वांसमोर उभं राहतं. पण आपण काय करतो? आपण योजना तयार होताच जगाला सांगतो, मी हा व्यवसाय सुरू करणार आहे. मी वजन कमी करणार आहे. मी जिम लावलीये. मी मोठं काहीतरी करणार आहे. का? कदाचित आपल्याला मान्यता हवी असते. कदाचित टाळ्यांचा आवाज आवडतो. किंवा फक्त लोकांनी म्हणावं, वाह, भारी आहे. पण इथे एक धोका आहे. तुम्ही तुमच्या योजनांबद्दल जितकं जास्त बोलता, तितकी अंमलबजावणीसाठीची ऊर्जा कमी होते. हे एक विचित्र सत्य आहे. जास्त बोलणं म्हणजे कमी करणं. जेव्हा लोक तुमचं कौतुक करतात, तुमच्या मेंदूला असं वाटतं की तुम्ही आधीच काहीतरी साध्य केलंय. पण वास्तवात तुम्ही अजून सुरुवातही केलेली नसते. आणि मग काय होतं? कृती करण्याची भूक कमी होते. आग थंड पडते. स्वप्न करायचं आहे पासून कधीतरी करू मध्ये बदलतं. मित्रांनो, स्वप्न चांगल्या हेतूंमध्ये मरत नाही. ती अंमलबजावणी न केल्यामुळे मरतात. म्हणून योजना लपवू नका, पण त्यांना जपा. सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या कल्पनेचं संरक्षण करा. जसं माळी कोवळ्या रोपाला वाचवतो. योग्य लोकांसोबत शेअर करा, जे तुम्हाला वाढवतील, तोडणार नाहीत. लक्षात ठेवा, शब्द नाही, परिणाम बोलले पाहिजेत. दिवसाच्या शेवटी महत्वाचं काय? तुम्ही काय म्हणालात हे नाही, तुम्ही काय करून दाखवलं हे. एक प्रश्न विचारतो. तुम्ही किती वेळा एखादं मोठं ध्येय जाहीर केलंय आणि काही दिवसांनी ते ध्येय प्राप्त करण्याची इच्छा आपोआप मेली? कारण सोपं आहे. आपण इरादा जाहीर करतो, पण कृती सुरू करण्याआधीच समाधान मिळवतो. जेव्हा तुम्ही म्हणता, मी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, आणि लोक हसून म्हणतात, सुपर, तेव्हा तुमच्या मनाला छोटंसं बक्षीस मिळतं. तो हवेत गेल्याचा क्षण. पण मेंदूला फरक कळत नाही. तो समजतो की काम पूर्ण झालं. आणि मग कृतीची तीव्रता कमी होते. म्हणूनच अनेक भव्य कल्पना कागदावरच राहतात. मी माझ्या आयुष्यात असंख्य लोक पाहिले, उत्साहाने भरलेले, मोठ्या महत्वाकांक्षा असलेले. पण त्यांनी त्यांची स्वप्न खूप लवकर जगासमोर ठेवली. आणि मग आली संशय, टीका, तुलना. तू खरंच करू शकशील? हे इतकं सोपं नाही. हे शब्द कदाचित मोठ्याने बोलले जात नाहीत, पण हवेत तुमच्या आजूबाजूच राहतात आणि सावलीसारखे तुमच्या मनात शिरतात. आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारता, कदाचित ते बरोबर असतील? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, यावर उपाय काय? निवडक शेअरिंग. सर्वांशी नाही, योग्य वेळी योग्य लोकांसोबत. मार्गदर्शक शोधा. जवळचे मित्र ठेवा. पण तमाशा करू नका. तुमच्या कल्पनांना वाढू द्या, मजबूत होऊ द्या. आणि मग एक दिवस परिणाम स्वतः बोलतील. कारण लक्षात ठेवा, बोलणं स्वस्त असतं, बांधणं कठीण असतं. पण बांधलेलं कायम राहतं. कल्पना करा, तुम्ही काही महिने एखाद्या प्रोजेक्टवर शांतपणे काम करत आहात. कोणालाही सांगितलेलं नाही. फक्त कृती, रोज थोडी प्रगती. आणि एक दिवस तुम्ही पूर्ण झालेलं काम जगासमोर ठेवता. तो परिणाम जास्त प्रभावी असतो का, की रोज अपडेट देत राहणं जास्त प्रभावी असतं? नक्कीच पहिलं. कारण आश्चर्यात ताकद असते. अनपेक्षित यश लोकांना प्रभावित करतं. गोंगाट केलेलं यश थकवतं. मित्रांनो, योजना म्हणजे आग आहे. ती उघड्यावर ठेवल्यास वाऱ्याने विझते. ती शांतपणे जपल्यास ती धगधगते. आणि योग्य वेळी जळते. तुमचे हेतू प्रत्येक वेळी शेअर करताना लक्षात ठेवा, तुम्ही थोडी ऊर्जा सोडत आहात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. जास्त बोलायचं नाही, जास्त करायचं. मान्यता नको, परिणाम हवा. गोंगाट नको, प्रगती हवी. कारण शेवटी जगाला तुमचे प्लॅन आठवत नाहीत.
त्यांना तुमचे परिणाम आठवतात.